कबाड गल्लीमधील महिला नगरसेविकाचे पती सागर देशपांडे यांना काही दिवसापूर्वी मारहाण झाली होती आणि याच प्रकरणी एवढा त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि आता भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत। भाजपचे नेते योगेश क्षीरसागर यांनी आज पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आहे। भैया, तुम्ही आज पोलीस अधीक्षकांची भेट घेतली, काय मागणी केली? मी आमच्या नगरसेविका भारतीय जनता पक्षाच्या भाग्यश्री देशपांडे यांचे पती सागर आणि त्यांचे जे सासरे आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यांना जी मारहाण झाली त्या प्रकरणात त्यांच्या सासऱ्यांचा काही संबंध नव्हता, तरीसुद्धा चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल होत आहेत याची माहिती आम्ही नुकतंच जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिली आहे आणि त्यातून त्यांनीसुद्धा काही गोष्टी तपासल्यात, त्यांच्यापर्यंत काही गोष्टी आलेल्या आहेत, त्याचे CCTV फुटेजेससुद्धा उपलब्ध आहेत आणि योग्य तो न्याय इथून भेटेल अशी आम्हाला खात्री आहे। अनेक निवडणुकीचा अनुभव तुम्हाला आहे, जय पराजय निवडणुकीमध्ये होत असतो, मात्र याच कारणावरून ही मारहाण झाली, कसं वाटतं? योग्य वाटतं? आणि शहरामध्ये अशा पद्धतीनं जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल तर पोलीस अधीक्षकांना काय मागणी असणार? बीड शहरात याआधी असं कधी झालं नाही आणि इथून पुढेही होऊ नये म्हणून अशा पद्धतीला त्याच वेळेस आळा बसणं हे महत्त्वाचं असतं आणि त्यामुळंच आम्ही ही भूमिका घेतली की या ठिकाणी येणं आणि सर्वांनी त्यांना निवेदन देणं, निवेदनात न्याय भेटेल अशी आमची अपेक्षा आणि खात्रीसुद्धा आहे। तरीसुद्धा पुढं जर याच्यात काही व्यत्यय आला तर आंदोलनाची दिशा कशी ठरवायची हे आम्ही ठरवू। तर निश्चितच ज्यांनी कोणी मारहाण केली त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आशयाचं त्यांनी एक निवेदन पोलीस अधीक्षकांना दिलं आहे। त्यांना अपेक्षा आहे की यावर कारवाई होईल आणि भविष्यात जर या आरोपीवर कारवाई नाही झाली तर एक नवीन आंदोलन उभा करण्यात देखील इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे। सहकारी कामगार मुकुंद समी, आप्पासाहेब मोरकर, लोकाशा TV, बीड।